सो या लेक्चर मध्ये आपण टेलर्स एक्सपांजन सिरीजचा टाइप नंबर 2 स्टार्ट करत आहे, जो टाइप आहे एक्सपांड फंक्शन इन पॉवर्स ऑफ एक्स मायनस 2 किंवा एक्स मायनस ए. सो जो पहिला टाइप पण होता तो होता एक्सपांड इन पॉवर्स ऑफ एक्स आणि टाइप 2 आहे एक्सपांड इन पॉवर्स ऑफ ब्रॅकेट. सो टाइप 2 ला काय स्टेप्स यूज करायच्या त्या बघूया. स्टेप नंबर 1 असणार आहे तुम्हाला एक्स मायनस ए कंपेअर करायचंय तुमच्या पॉवर्स ऑफ जो क्वेश्चन मधला ब्रॅकेट आहे त्याच्यासोबत. सो एक्स मायनस ए जर का मी कंपेअर केलं तर एक्स एक्स कॅन्सल झाला, मायनस मायनस कॅन्सल झालं, देअरफॉर ए किती आला, ए आला 2. स्टेप नंबर 1 होती ए शोधायची. स्टेप नंबर 2 आहे एफ ऑफ एक्स, जो की क्वेश्चन मध्ये दिलेला असणार आहे इक्वेशनच्या स्वरूपात 2x³ प्लस 7x² प्लस x मायनस 6. सो टाइप 1 मध्ये आपल्याला h आणि f ऑफ x काढायचं होतं. टाइप 2 मध्ये आपल्याला a आणि f ऑफ x काढायचं. बाकी पूर्ण प्रोसिजर तीच आहे. आपल्याकडे f ऑफ x आहे तर आपल्याला काय काय लागतंय फॉर्म्युलामध्ये, f ऑफ a लागतंय, f डॅश ऑफ a लागतंय, f डबल डॅश ऑफ a लागतंय अँड सो ऑन. सो आपल्याला काढायचं आहे पहिले f ऑफ a. आपल्याला काढायचा आहे f ऑफ a म्हणजे काय, जिथे जिथे x तिथे तिथे a ची व्हॅल्यू आहे 2. सो इक्वेशन येणार सो x च्या जागेवर मी 2 पुट केलेलं आहे. सो जर हे कॅल्क्युलेट पुट करा तर आन्सर येईल 4040. ओके, 40 आन्सर आलेला आहे. सेकंड स्टेप f डबल डॅश सॉरी f डॅश ऑफ x काय फाइंड करायचं आपल्याला, f डॅश ऑफ x. सो 3 2s are 6x², 7 2s are 14x, x चा डेरिव्हेटिव्ह 1, मायनस 6 चा डेरिव्हेटिव्ह 0. सो f डॅश ऑफ a असणार जिथे जिथे x तिथे तिथे a पुट करायचा आहे, a ची व्हॅल्यू 2 आहे. सो जर हे कॅल्क्युलेट पुट केलं तुम्ही तर आन्सर येईल 53. आन्सर आलंय आपलं 53. सो f डॅश ऑफ x झाला, f डॅश ऑफ a झाला. आता आपल्याला फाइंड करायचा आहे f डबल डॅश ऑफ x म्हणजे या f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह हा होईल 12x आणि हा होईल 14. 1 चा डेरिव्हेटिव्ह 0. सो 12x प्लस 14 जर मी a पुट केला तर 12 into 2 प्लस 14 that is equal to 38. Okay, then next derivative f triple dash of x, 12x चा डेरिव्हेटिव्ह 12, 14 चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि f ट्रिपल डॅश ऑफ a असणार, मला a पुट करायला जागाच नाहीये. सो हा झाला 12. सो अशा प्रकारे आपले डेरिव्हेटिव्ह संपलेले आहेत कारण कॉन्स्टंट टर्म आलेली आहे. कॉन्स्टंट टर्म नंतर तुम्हाला तुमचे डेरिव्हेटिव्ह थांबवायचे आणि फॉर्म्युला यूज करायचा. सो हा जो फॉर्म्युला मी लिहून ठेवलेला आहे हा फॉर्म्युला टाइप 2 साठी आहे एक्सपांड इन पॉवर्स ऑफ x मायनस a चा. सो काय काय लागतं आपल्याला, f ऑफ x इज इक्वल टू f ऑफ a, f ऑफ x इज इक्वल टू f ऑफ a. f ऑफ a चा आन्सर आहे 40 प्लस x मायनस a f डॅश ऑफ a. a ची व्हॅल्यू किती आहे 2. सो x मायनस 2 आणि f डॅश ऑफ a ची व्हॅल्यू आलेली आहे 53. सो हे असेल x मायनस 2 इंटू 53 प्लस x मायनस a म्हणजे 2, x मायनस 2 चा स्क्वेअर बाय 2 फॅक्टोरियल, x मायनस 2 चा स्क्वेअर बाय 2 फॅक्टोरियल इंटू f डबल डॅश ऑफ a ज्याची व्हॅल्यू आलेली आहे 38 आणि x मायनस 2 चा क्यूब अपॉन 3 फॅक्टोरियल f ट्रिपल डॅश ऑफ a ज्याची व्हॅल्यू आलेली आहे 12. इथे आपला डेरिव्हेटिव्ह संपला होता. सो आन्सर इथे संपलेला आहे. सो व्हॉट इज माय फायनल आन्सर, f ऑफ x इज इक्वल टू 40 प्लस
53 तसाच ठेवायचा आहे, एक्स मायनस 2 ला हात लावायचा नाहीये, कारण हाच तर आपल्याला क्वेश्चन विचारला होता, एक्सपांड इन टर्म्स ऑफ एक्स मायनस 2 प्लस 2 फॅक्टोरियल किती असतो 2, 2 जर डिवाइड केलं तर 19 येईल, 19 एक्स मायनस 2 चा स्क्वेअर, 3 फॅक्टोरियल असतो 6, 6 2 जा 12, सो 2 एक्स मायनस 2 चा क्यूब. सो दिस इज माय फायनल आन्सर. क्वेश्चन काय होता, क्वेश्चन होता एक्सपांड एफ ऑफ एक्स इन टर्म्स ऑफ एक्स मायनस 2. सो हे बघा आपल्याला आपला आन्सर मिळालेला आहे. सो टाइप 2 च्या आन्सर मध्ये तुम्हाला ब्रॅकेट्स मिळणार आहेत आणि टाइप 1 च्या आन्सर मध्ये तुम्हाला एक्स च्या टर्म्स असणार. हा फरक आहे टाइप 1 आणि टाइप 2 मध्ये. आपण अजून एक क्वेश्चन पाहूया या टाइप वरती. सो इक्वेशन आहे आपल्याकडे, दिस इज माय एफ ऑफ एक्स आणि एक्स प्लस 1 दिलेलं आहे. सो स्टेप नंबर 1 काय होती, एक्स मायनस ए ला एक्स प्लस 1 शी जर इक्वेट केलं तर एक्स एक्स कॅन्सल झाले, ए किती येईल, हा मायनस साइन तिकडे जाईल, मायनस 1. ओके, मगाच्या क्वेश्चन मध्ये, पहिल्या क्वेश्चन मध्ये बघाल तर मायनस मायनस कॅन्सल झाल्यामुळे ए आला होता 2. आता मायनस कॅन्सलच होणार नाही हा, सो हा मायनस इकडे गेल्यावर काय झाला, मायनस 1. आणि एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू काय आहे, जो काय क्वेश्चन आहे तो 2x 3x स्क्वेअर 4x क्यूब सगळं आहे आपल्याकडे. ए आला, एफ ऑफ एक्स आला, स्टार्ट करा, एफ ऑफ ए काढायचं, म्हणजे जिथे जिथे एक्स तिथे तिथे ए पुट करायचा आहे. 1 प्लस 2 इंटू मायनस 1, 3 इंटू मायनस 1 चा स्क्वेअर, 4 इंटू मायनस 1 चा क्यूब. सो कॅल्सी मध्ये पुट करा, आन्सर येईल मायनस 2. देन कम्स एफ डॅश ऑफ एक्स, म्हणजे एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह. 1 चा डेरिव्हेटिव्ह 0, 2x चा डेरिव्हेटिव्ह 2, 3x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 6x, 4x क्यूब चा डेरिव्हेटिव्ह 3 4 जा 12x स्क्वेअर. सो एफ डॅश ऑफ ए चा आन्सर काय असेल, जिथे जिथे x तिथे तिथे ए पुट करायचा आहे, ए ची व्हॅल्यू मायनस 1 आहे. सो जिथे जिथे x तिथे तिथे ए पुट केलेला आहे, आन्सर येईल प्लस 8. ओके, नेक्स्ट फाइंड करायचा आहे एफ डबल डॅश ऑफ एक्स. एफ डबल डॅश ऑफ एक्स याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. 2 चा डेरिव्हेटिव्ह 0, 6x चा 6 आणि 12x चा 2 12 चा 24, सो 24x, 6 प्लस 24x, 6 प्लस 24x आणि एफ डबल डॅश ऑफ ए ची व्हॅल्यू येईल 6 प्लस 24 इंटू मायनस 1, that will be equal to minus 18. and f double triple dash of x येईल 6 चा डेरिव्हेटिव्ह 0, 24x चा डेरिव्हेटिव्ह 24. जर मला काही पुट करायलाच नाहीये तर ते माझा आन्सर राहणार आहे सेम. सो आपला जो फॉर्म्युला आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू, एफ ऑफ एक्स चा जो फॉर्म्युला आहे तो आता यूज करतोय, मी सबस्टिट्यूट करतोय. सगळ्यात पहिले काय काढायचं आपल्याला, एफ ऑफ ए. एफ ऑफ ए ची व्हॅल्यू आहे मायनस 2 प्लस एक्स मायनस ए एफ डॅश ऑफ ए. आता ए ची व्हॅल्यू आहे मायनस 1. जर हा मायनस 1 मी इथे ठेवला तर हा मायनस आणि हा मायनस काय होणार आहे, प्लस. सो हा ब्रॅकेट काय फॉर्म होणार आहे, एक्स प्लस 1. सो एक्स प्लस 1 इंटू एफ डॅश ऑफ ए. एफ डॅश ऑफ ए चा आन्सर आहे 8 प्लस x प्लस 1 चा स्क्वेअर बाय 2 फॅक्टोरियल एफ डबल डॅश ऑफ ए, ज्याचं उत्तर आलेलं आहे मायनस 18, आणि x प्लस 1 चा क्यूब बाय 3 फॅक्टोरियल एफ ट्रिपल डॅश ऑफ ए, ज्याचा आन्सर आलेला आहे 24. सो my final answer will be f of x is equal to minus 2 plus 8 into x plus 1 मायनस, मायनस का, हा मायनस 18 चा मायनस बाहेर आला, 2 फॅक्टोरियल 2 असतो, 2 9 जा 18, सो 9x प्लस 1 चा स्क्वेअर प्लस 3 फॅक्टोरियल असतो 6, 6 4 जा 24,
सो 4x प्लस 1 चा 4x प्लस 1 चा क्यूब. सो दिस इज माय फायनल आन्सर. काय सांगितलं होतं? एक्सपांड एफ ऑफ एक्स इन टर्म्स ऑफ एक्स प्लस 1. सो जो काय क्वेश्चन रिक्वायर्ड होता त्यानुसार आपण फॉर्म काढून दिलेला आहे. सो अशा प्रकारे यूज करायचा आहे बेसिक टेलर्स थेरमचा टाइप नंबर 2. सो नेक्स्ट लेक्चर मध्ये थोडे कॉम्प्लिकेटेड न्यूमेरिकल जे टाइप 2 वरती असणार आहेत ते आपण घेणार. थँक्यू.